क्वेश्चन सेकंड. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आणि सेकंड क्वेश्चनचे जर तुम्ही सम्स कंपेअर केले तर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे सोबत आहे, सगळे एकत्र येतात. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये कसं आहे, ॲडिशन दिलेली, आपल्याला ॲडिशनचा कोणताही लॉगचा रूल नाही आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये डायरेक्ट लॉग नाही येत येणार. मग आता काय करायचं आहे की प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं आहे. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ y पहिल्याने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, यालाही पुढे जाऊन लॉगॅरिथमने सॉल्व्ह करायचं आहे. पण आधी का नाही करायचं आहे, कारण ते फक्त ॲडिशन आहे आणि ॲडिशनचं डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. प्रत्येक फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढता येतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे x रेज टू e, derivative with respect to x, x raised to x, derivative of e raised to x plus derivative of e raised to e. LHS ला सॉल्व करायचं नाही, तशीच ठेवली. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to e, x raised to e म्हणजे x raised to n सारखं ट्रीट करायचं आहे. मग हा जो वरचा नंबर असतो तो पुढे येतो. मग e आणि डेरिव्हेटिव्ह x raised to e minus 1, x raised to 8 असेल तर आपण काय करतो, 8 बघा, x raised to 8 असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 8x raised to 7. मग तसंच हा e पुढे आला आणि या e मधला एक मायनस केला. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x आहे, हे a raised to x असतं. तर आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचं फंक्शन आहे किंवा हे e raised to x असतं तरी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पण हे x raised to x आहे, फंक्शन रेस टू फंक्शन, म्हणजे इथे आपल्याला लॉग ने सॉल्व करायचं आहे. मग ते आपण आता नंतर बघू. आता त्याच्या आधी पुढचे सॉल्व करून घेऊ. ठीक आहे. मग ही जी सेकंड टर्म आहे तिला आपण तसंच लिहू, डेरिव्हेटिव्ह x रेस टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x. e रेस टू x चा आन्सर नेहमी काय येतं, e रेस टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू e म्हणजे 1, किंवा असं समजा की ते x फंक्शनच नाहीये. जर इथे एक्सच नाहीये तर तुम्ही ते डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार नाही, तर इथे डेरिव्हेटिव्ह येणार नाही, ते झाली कॉन्स्टंट टर्म, म्हणून तिथे झालं 0. ठीक आहे. आता इथपर्यंत आपले डेरिव्हेटिव्ह सगळे रेडी आहे. व्हॅल्यू कोणाची काढायची, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x. मग आपण याला एक इक्वेशन म्हणूया, हे इक्वेशन नंबर 1 आहे सगळी. बाकी सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढून झालेले आहेत, डेरिव्हेटिव्ह फक्त ह्या फंक्शनचं राहिले. मग आता आधी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. लेट तर y ऑलरेडी यूज झाला, आपण u घेऊ. u इज इक्वल टू x रेस टू x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग आता याचं घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह, पण हे झाले लॉग फंक्शन. ठीक आहे. फंक्शनवर फंक्शन आहे म्हणजे झाला दोघं साईडला आपल्याला आधी लॉग घ्यावा लागेल. लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू x. लॉग ऑफ u जेही फंक्शन वरती असतं त्याला आपण कसं लिहितो, x इंटू लॉग x. इथपर्यंत आल्यानंतर जसे आपण मागच्या म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये सॉल्व केले तसे सॉल्व करायचे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, 1 अपॉन u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू, इथे 2 वेळा x आलेला आहे म्हणजे u इंटू v रूल यूज करायचा आहे मल्टिप्लिकेशनचा. मग डेरिव्हेटिव्ह करताना पहिली टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस लॉग x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे तो झाला 1. आता हा u या साईडला आणायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x. u जो डिनॉमिनेटरला होता त्याला खालून वरती घेतला म्हणून तो मल्टिप्लिकेशनला आला, x आणि x कॅन्सल झाला. मग आतमध्ये काय राहिलं फक्त 1 प्लस लॉग x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u, पण u म्हणजे काय, x रेस टू x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x. बघा हा u इथे लिहिला आहे. u म्हणजे x रेस टू x, 1 प्लस लॉग x. ठीक आहे. मग आता हे झालं याचं आन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x चा आन्सर किती झालं, x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. हे आपण आता डिराईव्ह केले. याच्या पुढे तुम्हाला जेव्हाही डेरिव्हेशन ऑफ x रेस टू x काढायचं आहे तेव्हा डायरेक्ट
फॉर्म्युला लिहून घ्या किंवा जिथे कुठे तुम्ही फॉर्म्युला लिहिले असतील त्याच्यामध्ये जसं आपण ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला लिहिला आहे किंवा ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला काय तो सॉरी डेरिव्हेटिव्ह आहे इक्वल टू नाही ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू एक्स ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं ए रेस टू एक्स इंटू लॉग एक्स तसं आता पुढचा फॉर्म्युला लिहून घ्या एक्स रेस टू एक्सचा आन्सर येतं एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स हे झालं डेरिव्हेटिव्ह ठीक आहे मग आता ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट आउट करायची therefore derivative of function with respect to x raised to e minus 1 plus मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय इथे लिहिले आपण x raised to x in bracket 1 plus log x plus e raised to x म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे झालं ठीक आहे क्वेश्चन सेकंड मध्ये x raised to x e raised to x ठीक आहे याच्यामध्ये पुन्हा ॲडिशन आहे म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन पण जेव्हा तुम्ही पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढता ते ऑलरेडी फंक्शनचं फंक्शन आहे म्हणजे आता इथे जसे आपण पहिले 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले ना तसंच सॉल्व्ह करायचं आहे याच्यासाठी लॉगचे रूल घ्यायचं मग याचे काढायचे लॉग बोथ द साइड आणि जे त्यांचा डेरिव्हेटिव्ह येईल त्या दोघांची करायची ॲडिशन मग आता आपण इथे लिहूया y इज इक्वल टू x रेस टू x प्लस e रेस टू x डिफरेंशिएट with respect to x derivative of y upon derivative of x is equal to derivative of पहिलं फंक्शन x raised to x plus derivative of easy आहे जे आतापर्यंत आपण सगळं लर्न केले तेच यूज करायचे आहे आता आपण 2 पार्ट करणार आहे समचे मी आधी याचा डेरिव्हेटिव्ह काढेल मग दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढेल आणि ते जे 2 आन्सर्स येतील ते पुन्हा इथे पुट डाउन करायची त्यांची ॲडिशन द्यायची ते झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 लेट आता याला तुम्ही एम यू एस काही सपोज करू शकता सपोज मी यू म्हणते यू इज इक्वल टू x रेस टू x डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे दोघांचं पण फंक्शनचं फंक्शन आहे म्हणजे आता इथे आपल्याला लॉगॅरिथमची मदत घ्यावी लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड ठीक आहे मग आता जेही फंक्शनच्या वरती असतं ते पुढे लिहितो आपण मग लॉग ऑफ यू इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि पुढे झाला हा लॉग एक्स आता याच्या पुढे आपल्याला त्यांचं डिफरन्शिएशन करायचं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स छोटे छोटे सम आहेत पण त्याच्यामध्ये अजून एक वेगवेगळे सम आहेत त्यांना फक्त तुम्हाला ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं असतं ठीक आहे मग आता लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह झालं 1 अपॉन यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इथे कोणता रूल यूज होईल पहिलं फंक्शन इंटू दुसरं फंक्शन म्हणजे यू इंटू डी रूल मग एक्स रेस टू एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स बघा मी आता सांगितलं तुम्हाला आता इथे पुन्हा डिराईव्ह करायचं नाही तर मग याला पुन्हा एम म्हणा त्याला लॉग घ्या पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून मग इथे आन्सर टाका पण आता आपल्याला माहिती आहे एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन एक्स इज इक्वल टू यू हा यू इथे आला ठीक आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 म्हणजे हे झालं एक्स रेस टू एक्स अपॉन हा एक्स प्लस लॉग एक मिनिट इथे लॉग एक्स लिहायचं राहिलं ॲक्च्युली इथे लॉग एक्स येईल सेम आहे त्यामुळे फक्त एक्स लिहायचा लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स मग आता बघा एक्स रेस टू एक्स इंटू 1 एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स ॲज इट इज हा लॉग एक्स आणि एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स काहीच कॉमन नाही आहे तिथे जास्तीत जास्त एक्स रेस टू एक्स तुम्ही कॉमन काढू शकताय पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म आहे त्याच्यामध्ये एक्स रेस टू एक्स कॉमन आहे
म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच कोण झाला तो x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ आता u म्हणजे कोण आहे x रेस टू x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला बघा u म्हणजे हा x रेस टू x. या दोघांमध्ये आपण x रेस टू x कॉमन काढू शकतो इन ब्रॅकेट. हा जर कॉमन काढला तर पुढे आला 1/x प्लस log x इंटू 1 प्लस log x. हे झालं या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता आपण काढणार आहे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. मग त्याच्यानंतर हे म्हणजे याला आपण नाव देऊया इक्वेशन 2. आता याच प्रकारे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि ते दोघांची ॲडिशन करायची. हे झालं इथपर्यंत पहिलं फंक्शन. आता आपण त्याला v म्हणूया. v म्हणजे कोण. आता अशी आपल्या याचा डेरिव्हेटिव्ह रेडी झालाय. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे e रेस टू x. आता टेकिंग लॉग ऑफ बोथ द साइड x खाली येईल log ऑफ e रेस टू x मग log ऑफ v. आता याच्यापुढे करायचं त्यांचं डिफरन्शिएशन 1/v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन x as it is log e रेस टू x म्हणजेच 1/e रेस टू x आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह येतं e रेस टू x प्लस log e रेस टू x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x तो झाला 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन x हा v तिकडे गेला e आणि e रेस टू x कॅन्सल झाले. मग राहिला काय फक्त x इंटू 1x प्लस log e रेस टू x इंटू 1 म्हणजे log e रेस टू x. पण v म्हणजे कोण आहे ती व्हॅल्यू आता पुन्हा द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे e रेस टू x इज इक्वल टू e रेस टू x प्लस log e रेस टू x इक्वेशन नंबर 3. या डेरिव्हेटिव्हचा आन्सर हे झालं. या डेरिव्हेटिव्हचा आन्सर हे झालं. आता लास्ट मध्ये फक्त तुम्हाला या दोघांची ॲडिशन द्यायची म्हणजे लास्ट आन्सर आपला असणार आहे therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह तिकडे x रेस टू x किती पण मोठं असू द्या आपल्याला फक्त आता ते घ्यायचं आहे 1/x प्लस log x इन ब्रॅकेट 1 प्लस log x प्लस हे याचं झालं. आता पुढचं हे लिहायचं e रेस टू x प्लस log e रेस टू x. क्वेश्चन 3 log x रेस टू x मायनस cos x रेस टू cot x. फर्स्ट स्टेप सेम आहे आपल्याला फंक्शन रेस टू फंक्शन फंक्शनचं फंक्शन दिलेलं आहे. पुन्हा तेच करायचं आहे याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं जे काही आन्सर येईल त्याला मायनस करायचं. मग पहिल्यांदा आपण कम्पेअर करू y इज इक्वल टू log x रेस टू x मायनस cos x रेस टू cot x. डिफरेंशिएट with respect to x. Derivative of y with respect to x is equal to derivative of log x raised to x minus derivative of cos x raised to cot x. मग आता आधी या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे त्याच्यानंतर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण पुन्हा सेपरेट सॉल्व्ह करणार आहे. आणि आपलं मेन फंक्शन आहे सपोज याच्यामध्ये आपल्याला नंतर व्हॅल्यूज पुट डाऊन करायचे आहे त्याला बोलूया आपण इक्वेशन नंबर 1. मग आता आधी याचं घेऊया u इज इक्वल टू log x रेस टू x. आता टेकिंग log ऑन बोथ द साइड कारण तो फंक्शनचा फंक्शन आहे मग log हा x खाली आला आणि हा log x. आता याचं घ्यायचं डिफरेंशिएशन
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूचं डेरिवेशन येईल 1 अपॉन यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू इथे यू इंटू बी. तुम्ही जितके सॉल्व कराल आपोआप तुमच्या लक्षात येईल की कोणते फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. एक्स इंटू लॉग एक्स, मग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. पुन्हा एक्स एक्स कॅन्सल झाला, लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स झाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन एक्स हा यू मल्टिप्लिकेशनला गेला इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आता यूची व्हॅल्यू पुट डाऊन करायची. देअरफोर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे काय, लॉग एक्स रेज टू एक्स. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह आलं आपल्याकडे हे यू म्हणजे पुन्हा लॉग एक्स रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आता हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण याचं डेरिव्हेटिव्ह करू. ही झाली स्टेटमेंट नंबर 2 सपोज. ठीक आहे. आता याच्यानंतर घ्यायचं आहे याचं. मग आता आपण याला व्ही म्हणूया. लेट व्ही इज इक्वल टू कॉस एक्स रेज टू कॉट एक्स. दोघं साईडला लॉग घेतला, कॉट पुढे आला, लॉग कॉस एक्स झाला. ठीक आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. 1 अपॉन बी dv अपॉन dx इज इक्वल टू cot x ॲज इट इज लॉग ऑफ cos x म्हणजे 1 अपॉन cos x. ठीक आहे. आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह इथे x असतं तर आपण डेरिव्हेटिव्ह घेत नाही. जोपर्यंत x येत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह झालं 1 अपॉन cos x आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह येतं नेगेटिव्ह साइन x. cot x ॲज इट इज याचं डेरिव्हेटिव्ह प्लस. आता ही टर्म अशीच लिहायची लॉग कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स येतं नेगेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स. हा बी त्या साईडला जाईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ बी with respect to x is equal to into हा v. आता बघा कॉट म्हणजे काय, cos x अपॉन sin x इंटू नेगेटिव्ह sin x अपॉन cos x, नेगेटिव्ह sin x अपॉन cos x. हे आताशी एवढंच लिहिलं आपण प्लस. पण इथे ॲक्च्युली या दोघांमध्ये मायनस आहे म्हणजे हा मायनस इंटू प्लस म्हणजे इथे साईन होईल मायनस. ही टर्म पूर्ण झाली इथे मायनस प्लस मायनस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स किंवा तुम्ही आधी हे लिहिले तरी चालेल लॉग कॉस एक्स इंटू आता आपण नेगेटिव्ह साईन ऑलरेडी बाहेर घेतलं कोसेक स्क्वेअर एक्स. कॉस कॉस कॅन्सल, साइन साइन कॅन्सल म्हणजे इथे राहिलं फक्त नेगेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन x इज इक्वल टू v. v म्हणजे कोण आहे, cos x रेज टू cot x. ठीक आहे. आतमध्ये इथे फक्त नेगेटिव्ह 1 मायनस कोसेक स्क्वेअर x इंटू लॉग कॉस x. आता वीच्या जागी पुन्हा हे घ्या म्हणजे हे झालं दुसऱ्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह. आता लास्ट आन्सर कसं येणार आहे, ॲट लास्ट लिहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे आन्सर मायनस हे पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं लास्ट आन्सर.